सरप्राईज सरप्राईज आम्ही तुम्हाला द्यायला आलो पण तुम्हीच आम्हाला दिलं. सरप्राईज. ये प्रिया. पप्पा पप्पा अचानक का कसे अचानक कसे आलात तुम्ही? अगं हेच आम्हा दोघांना खूप आठवण येते तुझी. कसं म्हणता? येऊ ना? हो आणि तुझे पप्पा म्हणाले पोरगी शिकण्यासाठी एवढ्या लांब आहे तर तिला कुठे त्रास देतेस, आपणच जाऊ तिला भेटायला. म्हणून खरं तर भेटायला आलो. काय ग प्रिया, आम्हाला वाटलं आमच्या आठवणी चुकली असशील, इकडे छान पार्ट्या करतेस. नाही करू दे पार्ट्या करू दे, काही हरकत नाही. अरे तिचं वय पार्ट्या करण्याचं. आता नाही करणार तर मग कधी करणार? थँक्यू पप्पा. कशी आहेस? वा वा वा. अरे बारीक झालीस पण. हा मित्र हो हाय. वा वा. बॅचमेट्स आहेत माझं सगळे. अच्छा हे सगळे बॅचमेट आहेत. वा वा वा. हा सुद्धा. नमस्कार. पी डाऊन म्हणजे परेल अच्छा हे म्हणजे हे पीटाऊन परेल परेलचा आहे हा. मग परेल काय म्हणतो? परळ म्हण. परळ. अरे बाबा प्रत्येक जागेला एक महत्व असतं. परळ का म्हणतो आपण? कारण पूर्वी तिथे परळीची झाडं होती ना. हा तिथे खूप परळीची झाडं होती म्हणून आपण त्याला नाही. तुझं काय? बोरिवली. बी उलटा येतो. बी उलटा आहे तुझा. सरळ कर त्याला. पाहिजे ना. वा वा चांगलं आहे. अरे वा केक. कसली पार्टी चाललेली आहे? हॅपी ब्रेकअप. वा वा वा. काय रे तुझं नाव आहे का ब्रेकअप? नाही काय बोलताय? ब्रेकअप काय कधी कुणाचं नाव असतं का? ब्रेकअप म्हणजे प्रेमभंग. ते मला पण कळतं, पण मग प्रेमभंगाचा कुणी केक कापतं का? नाही काका ऍक्च्युली काय आहे ना ते ब्रेकअप. ओंकी. नमस्कार ओंकी. अरे चलता है प्री उसमें काय इतना? प्री नाही रे, प्रियदर्शिनी. आणि दर्शनी नाही, दर्शिनी. चांगलं. आय नो बट चलता है ना प्री. चलता है रे. अंकल आय डोंट नो इफ यू नो बट मी अँड प्री वर इन अ रिलेशनशिप फॉर आय गेस 8 months. आय डोंट नो 7 months. मग आता आमचं ब्रेकअप झालाय सो वी आर सेलिब्रेटिंग आवर ब्रेकअप. प्रिया हा काय बोलला आता? प्रिया हा काय बोलला आता? प्रिया हे वाला नव्हतं सांगितलं सा तुम्हाला? अशी किती सांगितली हिने तुला? नाही पप्पा प्रिया इट्स ओके ना अंकल. नाही सांगितलं तर एवढं काय त्यात? इट्स ओके. एवढं काय त्यात म्हणजे? हे प्रिया काय चाललंय? हे काय ऐकतोय मी? तुला इथे शिकण्यासाठी पाठवलं होतं ना मी. मग तू इथे येऊन ही प्रेम प्रकरण करतेस? हो पप्पा. मुळात तुमचं फिसकटलंय आणि तुम्ही त्याची पार्टी फिसकटलंय. सोड तुमचं. जुळलं कसं? तुला हा आवडला? कुठल्या पायात कुठला मोजा घालायचा हे ह्याला कळत नाही. तुला हा आवडला कसा? पप्पा मला बोलूच देत ना ते. पप्पा बोलू द्या मला. ऐकून घ्या ना तिचं, ऐकून घ्या. हो येस आय एम सॉरी मी तुम्हाला सांगितलं नाही पण मी आणि ओंकी रिलेशनशिपमध्ये होतो 7 महिन्यांसाठी आणि फॉर सम रिझन्स ते नाही वर्कआउट झालं सॅडली. तर सो आम्ही आता असं रडून सेपरेट नाही होते. आम्ही वेगळे होतो तर आम्ही हॅपी नोटवर सेपरेट होतो. बघा नाहीतर तुम्ही भांडण झालं की 4 दिवस बोलत नाही माझ्याशी. हे बघा ना कसे केक कापून सेलिब्रेट करतात. शिका जरा पोरांकडे. गप्पा बस जरा. ए भुंग्यांनो सोडा तिला. बाहेर ये तू मूर्ख. काय शिकायचं यांच्याकडनं? अक्कल नाहीये तुला? कशासाठी पाठवलं होतं तुला इथे? काय करतेस तू? ब्रेकअप झालं म्हणून केक कापतेस. हिचं उद्या लग्न लावून दिलं, डिवोर्स झाला तर गाव जेवण घालेली. काका नॉट लाईक अ गाव जेवण पण आमचे जे सिनियर होते त्यांचं डिवोर्स झालेलं, त्यांनी आम्हाला पार्टी दिलेली. काय त्यांचं नाव? मोहित आणि अर्चना. राईट. मोहित कोणाला डेट करतोय माहितीये की नाही? रेश्मा. Who's रेश्मा? मँडी इधर आ जाओ. रेश्मा
नाही नाही माझं फक्त 2-3 महिनेच होतं. जरा डोक्याला शॉर्ट होती रे. आय नो ए तुमच्याकडे रेशमाचा फोटो आहे का? मला दाखवा ना, मला बघायचं रेशमाला. आंटी रेश्मा इज अ 7. ठीक आहे म्हणजे बघ गे 7 वर्षाची मुलगी आहे, काय बघायचं तुला? नाही 7 वर्षांची नाही, 7 out of 10. गप्प बस. 7 out of 10 मार्क देतोय तो, बाकी काही नाही. ए काय लाज वाटतं का रे? मुलींना मार्क देतोस तू? तसं नाही. परीक्षेचा पेपर आहे तुझ्या तो? अंकल मुली पण मला मार्क देतात. आय एम अ 10. मोठा. यू आर अ 5 नाव. श्वे आय एम अ 5. आय एम अ 5. नो बेबी, फॉर मी यू आर 10. ही गोमाशी आहे का ग? सारखी का चिकटतीये त्याला मागापासून? पप्पा असू द्या ना. असू द्या ना, म्हणजे हे काय मार्क देणं? मला नाही आवडलेलं आहे हे. पंकज मध्ये मला दाखव ना, रेशमाचा आहे कोणाला? एक मिनिट. कशाला बघायचा आहे तुला? इकडे ये. कशाला तुला रेशमाचा फोटो बघायचा आहे? अहो आमच्या सोसायटीतली मंगल आहे ना, तिच्या मुलीचं नाव रेशमाच आहे. मला बघायचं तीच आहे का? आहे फोटो? जगात एकच रेशमा आहे का? आणि आमच्या सोसायटीतली? मी काय वेगळ्या सोसायटीत राहतो तुझ्यापासून? अहो सोसायटी म्हणजे आमचं महिला मंडळ. त्याचं मला सांगू नको, शांत राहा. मग मुळात हे काय चाललेलं? ए लांब बसा त्याच्यापासून. ही कुठली नाती आहेत? इकडे ये, इकडे ये, इकडे तू इकडे ऐक. तू ना फार आता मोठी झालेली आहेस, म्हणून मला तुला ओरडायचं नाही, शांतपणे सांगतो तेवढं ऐक. ए मुला इकडे ये. त्याला कशाला? शांत राहा जरा. इकडे ये, इथे मध्ये ये. नाही, काकीला राहू दे. इकडे ये. हे बघ, आम्ही पुढारलेले पालक आहोत. आम्हाला माहिती आहे या वयात आकर्षण होतं, प्रेम करावं असं वाटतं, प्रेम प्रकरण सुद्धा होतात. आम्हाला सगळं मान्य. तुमचं आहे बरोबर? नाही ब्रेकअप झालं. सॅडली वाटू दे थोडं तरी मला ते. ओके सॅडली. तुमचं होतं की नाही? मग आमचं असं मत आहे की बाबा नातं हे दोघांचं असतं, त्यात तिसरा माणूस नाही आला पाहिजे. त्यामुळे जुळणं आणि तुटणं हे गुप्त असलं पाहिजे. तुमच्यात ठेवा ना. आपलं जुळलंय तुमच्यात, तुमचं तुटलंय तुमच्यात. त्यांना कशाला? ते कोण आहेत मला सांग. पण ते फ्रेंड्स आहेत आमचे पप्पा. या दे आर आवर फॅमिली. नाही ते फॅमिली, ते फ्रेंड्स आहेत. आमची फॅमिली, आपली नो फ्रेंड्स आर फॅमिली. तुम्ही फास्ट अँड फ्युरियस बघितलं नाहीये का? इट्स ओके. आम्ही ओळख करून देतो. श्वे कम युअर. एक्स का फादर? मी एक्स की मदर आहे. या एक्स का फादर. शी शिवाली माय रिबाउंड. कॅरमची पार्टनर आहे तुझी. किती फनी आहे. रिबाउंड म्हणजे काय काका? रिबाउंड म्हणजे काय? माझा आणि प्री वी वर इन अ रिलेशनशिप. मग आमचं ब्रेकअप झालं, पण माझ्या इमोशन्स खूप सॅबोटाज होत होत्या. आणि आय नीडेड अ पार्टनर की यू नो ज्याच्याकडे मी सगळं वेंट आउट करीन, अदर दॅन प्रिया. पण मग श्वे होती अँड श्वे वॉज लाईक की आपणच करूया ना मग रिलेशनशिप मध्ये. आणि मग म्हणजे कसं की टेम्पररी आधारासाठी केलेली टेम्पररी रिलेशनशिप इज रिबाउंड. करेक्ट. कॅरम सारखंच आहे. मला क्वीन ह्या पॉट मध्ये घालायची आहे, पण मी अशी नाही घालणार, मी अशी करून अशी घालणार. कळलंय का त्यांना? इकडे ये तू. पडले हा मुलगा फसवाय. हा सगळ्यांसमोर सांगतो हा फसवाय. तुम्ही एवढे का पॅनिक होताय? रिलॅक्स, शांत व्हा. माझ्याकडे पण माझा रिबाउंड आहे. कोण आहे ग? कोण आहे? पप्पा. मस्त. काकी काका कॉल मी श्र. ऐसे चार है श्र. यस. राहू मला प्रेमाने म्हणतो. राहू कोण आहे आता इथे? राहू तर काढला मी. तू माझ्या मुलीचा रिबाउंड आहे. येस तुम्ही काळजी करू नका. प्रिया, तिला मी ना प्रेमभंगाच्या दुःखातून ना असा बाहेर काढेल. आधी स्वतःच्या व्यक्तिमत्वाला बाहेर काढ. प्रिया, मला हा नाही आवडलाय. तुझा रिबाउंड सपशेल चुकलेला आहे. तुझी क्वीन कधी स्पॉट होणार नाही. हा चेहरा बघ काय आहे. हा ओळख अशी करून देतो, याचं काहीही होणार नाही. प्रिया काय आहे? हा टेम्पररी आहे. तो टेम्पररी आहे. बावळटेस का? वाटेल ते बोलतेस का? टेम्पररी आहे. अहो काय कसं बोलताय? कसं बोलताय म्हणजे? ही कुठली नाती आहेत रिबाउंड आणि बिबाउंड? असं काय करता? मग बायकांना नसतो का मानलेला भाऊ? तसा आहे हा रिबाउंड. रसिका, आपण काय बोलतो याचं जरा तरी भान. तुम्ही माझ्याशी भांडल्यावर तो सुन्या नाही का मला आधार देत? तुम्ही काय भांडण झालं का चप्पल घालता आणि जाऊन बसता मित्राकडे? माझं काय? माझा एकमेव मित्र आहे सुन्या, जो माझी सगळी बाजू ऐकून घेतो.
तो तासन तास फोनवर बोलतो माझ्याशी. सुन्याचं कौतुक मला नको सांगू. आयुष्यात सगळ्या गोष्टी काय नवऱ्याबरोबर शेअर नाही करतात मरेपर्यंत. त्यासाठी कुठेतरी एक मोकळीक लागते आयुष्यात आणि मला वाटतं रिबाउंड मध्ये ती मिळते. मागे हो. सोड तिला, सोड. काय चाललं, काय करायचंय मी बाप म्हणून मला कळत नाही. मुलीला सांभाळायचंय का नवरा म्हणून बायकोला सांभाळायचंय? सगळ्यांना रिबाउंड खेळायचा आहे. काय काय प्रकार आहे रे हा रिबाउंड, मला जरा सांग. एक एक्सप्लेन करतो ना काका व्यवस्थित. मी आणि शिवाली ऑलरेडी रिलेशन मध्ये होतो. आमचं प्रेम होतं पण आमचं ब्रेकअप झालं. कोण? आमचं दोघांचं ब्रेकअप झालं म्हणून आम्ही दुःखात होतो. मग मला प्री भेटली. काय शिवा? येस करेक्ट. म्हणजे मी सांगते तुम्हाला काय झालं की मी आणि आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि अचानक अनफॉर्च्युनेटली चौघांचं एकत्र ब्रेकअप झालं काका. आय डोंट नो कसं. आणि माझं आणि श्रेयाचं ब्रेकअप झालं. इट वॉज टफ टाइम. म्हणजे ओंकीने मला खूप सांभाळलं तेव्हा. आणि मग आम्ही आता त्या दोघांचं ब्रेकअप झाल्यावर असं ठरवलं की आपण त्यांना सांभाळूया. सो मी ओंकीची रिबॉन्ड झाले आणि प्रीचा झाला. आय गेस इट वॉज मेंट टू बी काका. युनिव्हर्सनीच आम्हाला तसं सांगितलं होतं. नाहीतर आमच्या चौघांचं ब्रेकअप कसं एकाच वेळी केलं असतं त्यांनी. आणि पॉझिटिव्ह गोष्ट बघा ना, आम्ही आमच्यातच ठेवलं म्हणजे आमची मैत्री इंटॅक्ट राहील, अशी तुटणार नाही म्हणून. अय्या म्हणजे किती छान आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. सुपंथ थांब रे. तू इकडे ये बावळट, इकडे ये. उगाच बोलायचं म्हणून काही बोलशील मध्ये. आरडा करू नका पोरांचं. काय सुपंथ म्हणजे? ऐकायला चांगलं वाटलं. येस येस. ऐकायला चांगलं वाटलं म्हणून नाचाल? सुपंथचा अर्थ माहितीये? नाही, काकी आमच्या बाजूने बोलतात असं वाटलं आम्हाला. अरे काकी लाख तुमच्या बाजूने बोलेल, काकीचा मेंदू तिच्या बाजूने नको बोलायला. घरातल्या गोष्टी इथे कशाला काढता? मेंदू काढायची काही गरज होती? घरातल्या गोष्टी घरात ठेवा ना. तुझा मेंदू येतो चव्हाट्यावर करत. मला हाऊस हे करायची. काका 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 यात काय वाईट आहे? या वाक्याला काय अर्थ आहे? काय माहित. म्हणजे जरा जुबान तुरतुरली म्हणून आपण बोललो. मॅन्डी तू इकडे ये रे, इकडे ये. जन्माच्या वेळी आई बाबा लंगडी घालत होते तुझे. हे काय येतो सरळ नाही चालू शकत का तू? तू काय आहेस इथे मला सांग. का तू वाटेल ते बडबडतोयस मध्ये? तू कोणाचा हे आहेस रे? तो रुबाउंड काय? रिबाउंड. हा, तू कोणाचा आहेस तू मला सांग. नाही काका, आपण रिबाउंड नाही, आपण बेंचवर आहे. बेंचिंग म्हणजे आपल्याला पाहिजे असलेली बस जेव्हा वेळेवर येत नाही ना, आपण त्या बस स्टॉपवर बेंचिंगवर म्हणजे बेंचवर असा वाट बघत बसतो ना, ते. तू यांच्या नादाला नको लागू, तुझी बस सुटेल. जा. ओ माय गॉड. तसं नाही म्हणजे आता ह्या दोघी आहेत ना, ह्या दोघी ह्यांची आपण वाट बघतोय. या दोघींची का? म्हणजे ह्यांचा आपण रिबाउंड आहे. रिबाउंड आहे म्हणजे आता मला सांगा, यांचा कधी ना कधी तरी ब्रेकअप होणार ना. हा. मग यांच्यातली एक कोणतरी आपण पटवणार. खाली आवाज काढेल. यांच्यातले पण माझी मुलगी काय हे काय बस आहे का माझी मुलगी? काका तो एक्सप्लेन करतोय, उदाहरण देतोय की बसची वाट बघतो. म्हणजे कसं आहे मॅन्डीचं बॅड लक इतकं आहे ना काका, आम्हाला दोघींना जेव्हा प्रपोज करतो ना तेव्हा आम्ही ऑलरेडी रिलेशनशिप मध्ये असतो. काय करू, आम्हाला कोणी ना एकटं सोडतच नाही. ऑलरेडी. अय्या म्हणजे सूर्या माझ्या बेंचिंगवर होता. सूर्या जाधव. मी सांगते ना, त्याने मला आणि प्रतिभाला दोघींना एकत्र प्रपोज केलं होतं. रसिका, हे काय करत होतीस तू? अहो शाळेत असताना, लहानपणी, आत्ताच नाही. म्हणजे शाळेत तू हे करत होतीस? हे 9वीत असताना एकदा नापास झाले. मग ठरवलं त्यानंतर भानगडीतच नको बाई पडायला. हे बघ, म्हणजे 9वी पर्यंत तू हे केलेलं आहेस? हो केलंय. सोडताय का आता? डिवोर्स देताय? हा, मी शोधन माझा आहे काय ते बाउन्सर नाही का बावळ्यात? रिबाउंड. मग मूर्खायच का ग? नीट बोला. टॉक्सिक मेन अलर्ट. टॉक्सिक मेन अलर्ट म्हणजे? म्हणजे काही नाही, जे तुम्ही नॉर्मल बोला ना. इशी ओरडून कशाला बोलताय? नॉर्मली बोला. तुला नको कळायला काय बोलतोय आपण ते? ए मांडू इकडे. मॅन्डी. हा मॅन्डी सॉरी. एका जागी उभा राहा बाळा, एका जागी. हे गेली 2 वर्ष कोणीच नाही आयुष्यात. म्हणजे हे एकटाच आहेस का? एकटं वाटत असेल ना? एकटं वाटलं तर मला फोन करत जा. आत्याचा पोरगा आहे तुझ्या? कशाला फोन करायचाय? असं काय मन कोणाकडे मोकळं करणार?
राहणार तो त्याला नसेल का वाटत? हे बघा 2 वर्ष एकटं राहणं फरक असतो. तुम्हाला 5 मिनिटं राहता येत नाही. 5 मिनिटं चहा उशिरा गेला की आरडाओरडा करणार. करावाच लागतो. हा. ऑफिसला जायला उशीर होतो, मला वेळेवर चहा नाही मिळाला तर माहितीये, माहितीये. उगाच नाही करत आरडाओरडा. गरज नसते एवढा आरडाओरडा मला सांगू नका, गरज नसते, मोठी सांगते. प्री आय एम सो सॉरी, पण तुझे फादर इज अ रेड फ्लॅग. ए रेड फ्लॅग म्हणजे आय एम सॉरी, पण यू डोंट डिझर्व काकू. काकूंना अजून बेटर ऑप्शन मिळाले असते. हो ना रे, तुला असं वाटतं हा, ना? काका. मी जरासं शोधलं असतं तर बेटर ऑप्शन मिळाला असता ना मला. अगदी काकी, तुम्हाला तर मिळालाच असता. तुम्ही आता अशा दिसताय, तेव्हा कशा दिसत असाल? शी इज माय मॉम. बट शी इज गुड. वेळायस का जरा? प्रिया, मला हा आवडत नाहीये. हा तुझा रिबाउन्स आहे ना, मला आवडत नाहीये. आणि तू रे नीट बोलायचं तिच्याशी. लग्नाची बायको आहे माझी. काका चुकताय तुम्ही. मी एवढंच म्हणतो, लग्नानंतर चेंज नाही मिळत. खरंय नाहीच मिळत लग्नानंतर चेंज. मला विचारा. नाही नाही तुम्ही घाबरू नका, पण आज मला किती दिवसांनी इतकं फ्रेश वाटतंय, छान वाटतंय. तुम्ही 4-5 जण का होईना मला समजून घेणारे आहात. काकू तुम्ही एक काम करा, 1 महिना यांना घोस्ट करा आणि ओपन रिलेशनशिप मध्ये या. कानाखाली आवाज काढीन आता. हा? इकडे ये. मगापासून ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलाल का? घोस्ट करा आणि हे करा ओपन, म्हणजे काय आमचं नातं चव्हाट्यावर आणू आम्ही? हा मूर्ख, बाजूला होती त्याच्यापासनं. अकलायत का रे? काय करताय कळतंय का तुम्हाला? आता म्हणालीस ना तुमचं फिसकटलंय म्हणून तुम्ही काहीतरी करताय. आता बाजूला बसलीस त्याच्या, तू लगेच त्याच्या बाजूला बसलीस. प्रेम करतायत, नात्यांचा गुंता करून ठेवलाय, कळतंय का तुम्हाला? तुमच्यातच ठरत नाही कुणी कुणावर कसं आणि का प्रेम करायचंय ते. मस्करी करून ठेवली प्रेमाची. अरे नितळ भावना आहे प्रेम, पवित्र भावना आहे प्रेम. काहीतरी हे बेंचिंग काय करतायत, हे काय गोष्ट काय करतायत आता, काय म्हणाला अजून काहीतरी रिबाउंड. हा हे बघ वर तोंड करून सांगतायत, रिबाउंड करतायत. मजा येते यांना. अरे प्रेमाचं महत्व काय असतं ना ते विचारा तुमच्या आधीच्या पिढीला. आमच्या पिढीला विचारा प्रेमाचं महत्व काय. साधं नसतं रे प्रेम. लोक झुरतात, रडतात, मरतात, जीव देतात. जीव प्रेमभंग झाल्यावर पार्ट्या नाही करत. मग तुम्हाला काय हवंय? तुमच्या मुलीने ब्रेकअप झाला म्हणून जीव द्यावा? कानाखाली आवाज काढेन. प्रिया वाटेल ते बोलतेस का ग? तुम्ही काय बोलताय? तुमच्या जनरेशनला प्रेम कळलंय तसं आम्हालाही प्रेम कळलंय. फक्त प्रेम म्हणजेच आयुष्य असं आम्ही समजत नाहीये. प्रेम मिळालं म्हणजे येस आयुष्य सक्सेसफुल, आणि प्रेम भंग झाला तर मग काही अर्थच नाहीये जगण्यात असं आम्हाला वाटत नाही. एवढाच फरक आहे. आम्ही नाही रडत बसत, आम्ही सेलिब्रेट करतो. ऍक्च्युली अंकल, आम्ही प्रेमभंगामुळे ते कोलॅप्स नाही होत. आम्ही एक्सेप्ट करतो गोष्टींना अँड मूव्ह ऑन करतो, पुढे जातो. राईट? आणि आमची फ्रेंडशिप आहेच, ती कधीच नाही तुटणार आहे आमच्यात. राईट 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 गाईस. येस काका, तिला थोडक्यात काय म्हणायचं की आत्ताचा जमाना कोलॅप्सचा नाहीये, कोलॅप्स आहे. काका खरं सांगू का, म्हणजे आम्ही एवढ्याच्या इमोशन्सना घेऊन असं भांडवल करत नाही त्याचं. आम्ही विसरून जातो ते लगेच. म्हणजे ह्याचा अर्थ आम्हाला दुःख होत नाही असं नाहीये ना. आम्हालाही तेवढंच दुःख होतं, पण ते आम्ही तेवढाच वेळ दाखवतो, ते संपवतो आणि पुढे निघून जातो. वी आर डिमोशनल्स काका. म्हणजे डिटॅच्ड बट इमोशनल. आम्हाला आमच्या इमोशनल्सना कधी बंद करायचं हे माहिती आहे, आणि त्यात काही वाईट नाही आहे ना. काका, मला पण बोलायचं आहे, पण मी बोलू नाही शकत. का? मी बेंचवर आहे. वाटताय तेवढी उथळ नाहीये तो. पोरं समजूतदार आहेत ती. हे खरंय. समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आपण, पण नाहीच घेतो समजून. मुळात आमचं आम्हालाच कळायला हवं. आम्ही साहिर ऐकला तो जे म्हणाला की वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे खूबसूरत मोड देकर छोड़ना अच्छा. आम्ही गायलं, आम्ही ऐकलं, पण चला आम्हाला कळलं नाही. तुम्हाला कळलं, तुम्ही अवलंबताय, पुढे जाताय, चांगलाय. काका अफसाना म्हणजे
ओंकी प्लीज बरोबर ब्रेकअप केलेला आहेस तू. चला 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 आता पॉझिटिव्ह नोटवर केक कापूया. केक कापूया. आंटी या. तुमच्या त्या सूर्या सूर्याच्या नावावर एक केक कापून टाका. चालेल मला. चला कापा. अरे सूर्याच्या नावानं. अति सुंदर, खूपच सुंदर. 2 पिढ्यांच्या विचारांचं मस्त कोलॅबोरेशन केलं तुम्ही. क्या बात. हा सर असे कसे वाटले हे डिमोशनल्स? अप्रतिम, फार सुंदर. हे होणार म्हणजे आपण शाळा सोडून आपण कॉलेजला जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं नाही यार आमच्या वेळची जी बॅच होती शाळेची ती आता नाही. मग आपण कॉलेज संपून नोकरी करायला लागतो. मग नोकरीच्या वेळेला असं वाटतं नाही यार आपल्या कॉलेजमध्ये आता तशी मजा नाही. हे होतच राहणार. मला असं वाटतं की पुढे आलेल्यांनी मागे वळून बघताना याचं भान ठेवलं पाहिजे की आपण कुठून आलो आहे आणि मागच्यांनी पाहत राहिलं पाहिजे की आपल्याला कुठे जायचं आहे. सो त्या दोन्हीचा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. जनरेशन गॅप ही असणारच आणि या दोन्ही या विचारांची तफावत यातनं काही ना काहीतरी सुवर्णमध्य निघतोच आणि तो सुवर्णमध्य काढणारी माणसं काही हुशार माणसं असतात आणि तसाच एक हुशार माणूस आज इथे या वास्तूत उपस्थित आहे. त्याचे या निमित्ताने मी जाहीर कौतुक करतो. तो म्हणजे सारंग साठे. त्यांनी OTTवर आणून दाखवलं शास्त्र असतं ते. याला म्हणतात सुवर्णमध्य. आणि तो जर का साधता आला तर ही गॅप बऱ्याच अंशी बऱ्या प्रमाणात कमी करता येते. ज्याचा त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. काही विचार या पिढीचेही चांगले असतात, खरे असतात. काही विचार त्या पिढीचेही. त्याचा विचारांचा कोलॅब होणं गरजेचं असतं तर दृष्टिकोन बदलू शकतो. पण अत्यंत महत्त्वाचा विषय आणि अत्यंत उत्तम पद्धतीने मांडलात. पुन्हा एकदा जे दरवेळेला बोलतो ते की प्रत्येक स्किटमध्ये धुवाधार लाफ्टर्स येतीलच असं नाही. जसे या स्किटला अपेक्षित नव्हते, लाफ्टर्स कमी आले, पण विचार महत्त्वाचा मांडला गेला आणि त्याकरता अभिनंदन. सई. सुपर परफॉर्मन्स. मला एक गोष्ट काय आवडली की शेवटी असं नाही झालं की तुम्ही किती मूर्ख आम्ही किती शहाणे होतो. दोन्ही जनरेशन्सनी एकमेकांच्या थॉट्सना रिस्पेक्ट केलं आणि आय थिंक दॅट इज सो इम्पॉर्टंट. म्हणजे आजच्या घडीला हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणला नाहीत की म्हणजे रायटर्सनी सुद्धा असा अट्टहास धरला नाही की हे मॉरली बरोबर आहे, हे मॉरली चुकीचं आहे. बरोबर चूक असं काही नसतंच. आपला पॉईंट ऑफ व्ह्यू असतो असं मला वाटतं आणि तेच इथे मांडलं आणि वेगळा विषय होता, रिलेट होणारा विषय होता. मी तर खूप एन्जॉय केला. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस छान होते. ही संकल्पना सचिन मोटे सरांची आहे. हा माणूस स्वतः एका वेगळ्या जनरेशनचा आहे. त्यांनी ही संकल्पना लिहावी, ती अमोल पाटीलनी लिखाण करावं आणि तुम्ही सगळ्यांनी परफॉर्म करावं. मला असं वाटतं की या वास्तूमध्ये सगळ्या जनरेशन्सचा करेक्ट मिलाफ, करेक्ट कोलॅबरेशन होऊन जे घडतं आहे त्याच्यामुळे हे काहीतरी जी मॅजिक क्रिएट होते अनेक वर्ष ती क्रिएट होते आणि ती अजूनही शाबूत आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स की हा एवढा महत्त्वाचा आजचा घडणारा विषय मांडलात आणि सक्सेसफुली मांडलात. मस्त. भारी कमेंट्स. थँक्यू हा सरसिक. मंडळी आता एका पोलीस स्टेशनमध्ये घडणार आहे तक्रार नाट्य. चला बघूया त्यातून काय थरार निर्माण होतोय ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या अतरंगी कलाकारांना. मोरे नमस्कार. जय हिंद सर. जय हिंद. इट्स ओके. हा काय रिप्लाय नाही काय मग मोरे? बाकी काय दिवसाची खबर बात? साहेबानू हा 7 मर्डर झाले हो. काय 2 तासात 7 मर्डर. 7 मर्डर? हा मला सगळं माहिती होतं. या बाईनं 7 मर्डर केलेली आहेत. पण सांगू कोणाला? बायको ऐकायलाच तयार नाही हो. मग मोरे मला का नाही कोणी कळवलं? हे आत्ताच सांगते तुम्ही. मी आल्यावर कुठे कुठे झालंय? थिएटर मध्ये. कुठल्या थिएटर मध्ये? हो पिक्चर लागलाय ना 7 खून माफ. डोक्यावर पडलात? नाही अक्कल आहे तुम्हाला जरा? काय? पोलीस स्टेशन मध्ये सकाळी आल्याला मला हे सांगाल पिक्चर मधलं? नाही पिक्चर बघायला खूप आवडतात ना आणि गावी असताना मी नाटकात काम करतो. नाटकाचं काय सांगताय?
मिशी नाही वाढली तशी अक्कल पण नाही वाढली तुमची. आज तू गेलास गेलास म्हणजे गेलास. तुझ्याकडे नडगे हाणले. ओ बाई 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 ओ बाई बाई एक मिनिट हॅलो इथे शांत व्हा. काय आलं मग काय झालंय मला सांगाल. एक सेकंड शांत व्हा. काय झालंय. चोरी केली आणि साहेब. चोरी करतो म्हणजे काय. रंगे हात पकडलाय मी याला साहेब. याच्या पार नडग्या हाना साहेब याच्या. होई ना होई होई होई. हो इकडे होई जरा इकडे जरा. काय रे चोरी करतोय. हा चोरी करतोय. मॅडम तुम्ही शांत व्हा. तुम्ही नका टेन्शन घेऊ. मोरे हो हे लिहायला घ्या. काय लिहायला घेऊ. नाटक लिहाल. लिवायचं म्हटलं तर मी पिक्चर पण लिहीन. स्वप्नील दोषी करतील चांगला रोल असतील तर करतील ते. हो त्याला ऍक्टिंग बद्दल नाही बोलत आहे. प्रोड्यूस करतील काय. ते प्रोड्युसर झालेले आहेत ना. नाचगा घुमा त्यांनीच प्रोड्यूस केलाय ना. मोरे अख्खं स्किट दिलं त्यांना प्रमोशनला. तुम्ही नका टेन्शन घेऊ. चला नका कष्ट घेऊ. तक्रार लिहायला घ्या. हा बाई तुम्ही बसा. तुम्ही नका टेन्शन घेऊ. ए नाव सांग चल. ताटात समयीचं. हा लग्नाला उभायस. उखाणा कसला घेतोयस. नाव सांगा. हाना चांगला हाना नडगे हाना याच्या. हे कपडे घाला तुम्हीच करा काय ते. बोलतोय ना मी. थांबा ना जरा बाई. 900 रुपये चुरलेच. हो थांबा जरा. शांत व्हा. लाडत आला का रे तू. हा गप नाव सांग. रोहित माने. लिहून घ्या. लोग मुझे प्यार से देशी हॉटनेस भी कहते हैं. क्या कहते. देशी हॉटनेस. बघा थोबडा बघा. देशी हॉटनेस थोबडा बघा. हा देशी हॉटनेस. लाडत आलोय. वितलावा तो हॉटनेस. वितलावा त्याचा देशी हॉटनेस. हो हे काय बागेत फिरायला आला. नाव लिहा. आरोपी रोहित माने. मॅडम तक्रारदार. मॅडम तुमचं नाव सांगा. चेतना रोहित माने. एक मिनिट काय बोललात. चेतना ते नको. पुढे काय बोललात. चेतना रोहित माने. रोहित माने. चेतना रोहित माने. नवरा हाय हो माझा. हा नवरा आहे तुमचा. नवरा हाय. चोरी केली साहेब यांनी. चोर हाय. तुम्ही नवऱ्याची कंप्लेंट करायला आलात. होई तर नाही मॅडम काय नुसतं हुई आणि नडग्यावरनं ते नवरा बायको कळत नाही मला. अहो पण तुमचं घरगुती मॅटर आहे. पोलीस स्टेशनला कशाला आलात. घरगुती असलं म्हणून काय झालं साहेब. चोरी केली आणि चोर आहे ते. चोराला पकडा की साहेब. चांगल्या नडग्या हुई रे. चोरी हुई साहेब. तक्रार लिहून घ्या. नाही तुम्ही तक्रार केलीच पाहिजे. साहेबांनो आम्ही गावाला एक नाटक केलेलं होता. नवरा माझा दरिंदा. तुम्हाला सांगतो बायकोने नवऱ्यावर केस केली होती. सॉलिड नाटक चाललं होतं का नाही. सुपरहिट. कुठलंही उदाहरण कुठेही द्याल. ही जागा हे उदाहरण द्यायची. तक्रार लिहून एक काम करा. त्याचं आरोपीचं नाव लिहिलं. याला 8%. 8% साहेब थांब एकच मिनिट. चेतना असं करणार होय ग. अगं काय केलंय का मी तुझ्यासाठी. चेतना हे ढुंग्या असं करणार होय ग. बबुकड्या असं करणार होय. मला 8 टाकणार होय ग. तक्रार माग घे की. सावत्या कुणाचा आहे. सावत्या तुझं आहे ना. सावत्या तुझं फुलपाखरू आहे ना. गुबू गुबू गुबू. असं करणार होय ग. सावत्या तुझं फुलपाखरू आहे ना. गुबू गुबू गुबू. किती तक्रार माग. गुबू गुबू गुबू. गुबू गुबू गुबू. गुबू गुबू गुबू.
हा? गुबू काय चाललंय हा इथे काय प्रेमाचं ठिकाण आहे हा? नाही साहेब. काय लावलंय गुबू ओ मोरे तुम्हाला कळत नाही आठ टाकायला नाही साहेब नाही असू द्या की साहेब नवरा आहे साहेब सॉरी बोलला की नाही सॉरी आता पुण्यांदा नाही करणार माझं साहेब जाऊ द्या सोडा मी तक्रार बाई, मागे हेच सांगत होतो तुम्हाला घरगुती मॅटर आहे घरी जाऊन सोडवा नक्की तक्रार नाही नाही चला तर निघा आणि हे गुब्बू 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 बाई बघ किती समजूतदार आहे हा यवानं तक्रार मागे फोडून काढला असतं तुला सॉरी चल चल एक थांबा की साहेब निघ कुठं निघ म्हटलं ना मला पण तक्रार करायची आहे. तुझं काय आता मला माझ्या बायकोची तक्रार करायची आहे. आता र हा मला माझ्या बायकोची तक्रार करायची आहे. होईल का मला येता येता लय हाणला हिनं. अरे बाबा तिने आता तुझी तक्रार मागे घेतली तू तिच्यावर लागशील हा त्याच्यावर तक्रार टाकायची मला निबार हाणलाय तिनं माणसाला का माझ्याकडे कोण हसते ती तरी हसतीच होय ना मला कुत्र्यागत हाणलं मला ए तू चोरी केलीस गल्ल्यात हात टाकला म्हणून मारलं तिने पण मारले म्हणूनच तक्रार करायची साहेब मला. नाही तुम्ही तक्रार करू शकता साहेबांनो आम्ही गावाकडे एक नाटक केलेलं होतं बायको माझा दरिंदा. काय नाव होतं बायको माझा दरिंदा. तुम्हाला सांगतो नवऱ्यान बायकोवर केस केली बायको तर स्वतः मी केला होता का नाही सर ह्यासनी बरोबर कळलंय मग मला तर वाटतं खरं तर तुम्हीच इन्स्पेक्टर असायला पाहिजे. सांगा यांना मोरे हिने केस मागे घेतली म्हणून तुला सांगतोय मरत जायला लिहून घ्या हे बदला हे आरोपी हे चेतना रोहित माने करा आणि ते तक्रारदार रोहित माने करा लेडी कॉन्स्टेबल बोला हिला 8 टाका नाही चला 8 टाका ओय साहेब तू ढोंग्या चल हुई काय नाही ग बस हुई मला हाणलंयच ग बस. चेतना कोणाची आहे सावत्याची आहे की नाही असं वागणार आहे सुई मी ससा आहे ना रे तुझा घुंपुडू 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 लाईव्ह ऑर्केस्ट्रा लावला का इकडे घुंपुडू घुंपुडू ससा आहे मी कुठला ससा घुंपुडू घुंपुडू करतो वय ना साहेब ससा काला असतो आम्ही बालनाट्य केलेलं होतं त्याचा बसा ससा- ना मोरे काय ससा काला होता शांत बसा तिकडे बाजूला ए काय चाललंय मोरे लेडीज कॉन्स्टेबल बोला हिला 8 टाका नाही साहेब नाही साहेब नाही साहेब मला कंप्लेंट मागायची मला कंप्लेंट मागायची साहेब हिनं मारलं ना मला मारू द्या की मग त्याला काय होतंय माझीच बायको आहे ना माझी बायको नाही मारणार तर काय तुमची बायको मारणार आहे मला. कंप्लेंट नाहीये नाही कंप्लेंट नाही मॅडम तुमची कंप्लेंट नाहीये नाही आत्ताच्या आत्ता निघायचं का टाइमपास लावला का इकडे चल निघा हुई साहेब निघा अरे कुठं आहे ती कुठं आहे ती बेला कुठे हित आहे ए हितायच बाई तू हिताय तू हितानी घड्याळ माझी चुरली ह्यानी घड्याळ चुरली ह्याला पहिला 8 टाका साहेब. एक मिनिट तुम्ही घड्याळ माझं शांत शांत काय झालं आधी नीट सांगाल ह्या माणसाने माझ्या घरात घुसून माझं घड्याळ चुरले ह्याच्या हातात आहे बघा घड्याळ. दाखव रे गडी दाखव गड्या दाखव नाही तसं गड्या दाखव हे तुमचं हे घड्याळ माझं आहे. घरगुती चोर समजलं लोकांच्या घरात पहिला त्याला अरे बोलू द्या थांबणारा बोलू द्या मला नाही 8 टाका तू नाही कळतंय पाठांतर आहे तर कळतंय आम्हाला तुला मी घरगुती चोर समजलो तू लोकांच्या घरात शिरून चोऱ्या करतोय हा? साहेब लोकांचं कुठं तवा हे पण घरगुतीच आहे म्हणजे सासरा आहे माझा. अरे आता सासरा आला आता कंप्लेंट करायला नाही तुम्ही कंप्लेंट करू शकता करू शकतो म्हणजे मी स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक आहे मला अधिकार आहे ह्याची कंप्लेंट नाही तुम्ही कंप्लेंट कराच साहेबांनो आम्ही गावाला एक नाटक केलेलं होतं जावय माझा दरिंदा. तुम्हाला सांगतो सासऱ्याने जावर केस टाकली होती आणि मी जावय होतो काय समजलं मोरे तुम्ही एकच नाटक दरवर्षी पहिला शब्द बदलून केलाय तुम्हाला कसले हाऊस सुटले हो जरा गप्प बस ना 1 मिनिट पळून जाते होय होय हे जे काय हुई हुई लावून जे काय चालले नाही ते मला तुम्हाला कंप्लेंट करायची आहे ह्याच्या विरुद्ध लिहून घ्या
आरोपीचं नाव रोहित माने. रोहित माने. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. अरुण कदम. अरुण कदम लिहून घ्या. कदम. आत्ताच्या आत्ता 8 टाका. नाही नाही चला, 8 टाका. नाही नाही नको. नाही, आणि आता तक्रार नंतर लिहा, आधी 8 टाका. सासरे पप्पा असं करणार होय? नाही असं नका की करू. हे नका करू हे. काय काय केलंय तुमच्यासाठी, तुमच्या लेकीसाठी. असं नका करू. मी तिची माफी मागितली, मी तुमची बी माफी मागतो. मी पाया पडून माफी मला माफ कर. काय पाप करतो का लढाईस का तू पायावर डोकं ठेवतोयस असं करू नको काळजाचं पाणी पाणी होतंय र. चला हो. सासरे पप्पा मी तुमचं घुबाड आहे ना हो. कुठलं घुबड गुटरगू करतं रे? कुठलं घुबड गुटरगू करतं? काय लावलं इथे? काय बडपर काय हा? ए कंप्लेंट नंतर आधी याला 8 टाका. 8 टाका म्हटलं. साहेब साहेब माझी कंप्लेंट मी मागे घेतो माझी कंप्लेंट माग. अरे काय चाललंय? टाइमपास लावलाय का इथे? नाही मागे घेतो माझं जावं. ए इकडे बघा, इकडे बघा. कंप्लेंट नाहीये? नाही. तुला पण नाहीये? चला निघा. मला हाय साहेब. आता तुमचं काय? माझी कंप्लेंट माझ्या पप्पांविरुद्ध आहे. आता डायरेक्ट येऊन माझ्या नवऱ्याला मारहाण केली होई पप्पा. माझी कंप्लेंट लिहून घ्या साहेब. माझी कंप्लेंट लिहून घ्या. एक होई पप्पा माझ्याशी बोलायला नको तर होई. हा डायरेक्ट येऊन माझी तक्रार घ्या. मला कंप्लेंट करायची आहे. होई तर दोघांना 8 टाका नंतर करायची आहे कंप्लेंट. तू बाळ असं करतेस होय 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 असं करशील. अरे मी काय काय केलं तुझ्यासाठी. तू म्हणलंस हा नवरा करायचा मी करून दिला. म्हातारपणात असं वागशील होय तू माझं. मी तुझा ससा नाही ना. सुकडू पुकडू डिंबा डिंबा होय पप्पा. सुकडू पुकडू डिंबा डिंबा. होय पप्पा तुम्हीच माझे ससन आहे. सुकडू पुकडू डिंबा डिंबा सुकडू पुकडू डिंबा सुकडू पुकडू डिंबा डिंबा डिंबा. काय बालनाट्य लावलं इकडे? नाही साहेब नाही. काय चाललंय साहेब? मला माझी तक्रार मी मागे घेते. मला नाही करायची तक्रार. अरे हा काय टाइमपास चाललाय का बाई? पण आता मला तक्रार करायची साहेब. काय आता मला माझ्या बायकोची तक्रार करायची. हित्तला का माझ्या डोळ्यात देखत माझ्या सासऱ्याला नको नको असं बोलली ती. हा लगा एवढ्या म्हाताऱ्या माणसाला लगा रडावलंय. मला कंप्लेंट करायची. तसं असेल ना तर मग माझी पहिली कंप्लेंट मला परत करायची आहे. यानं माझ्या गल्ल्यातले 900 रुपये चोरले साहेब. याची कंप्लेंट लिहून घ्या. चेतो डुंगू मी तुझं फुलपाखरू आहे ना ग. सोडलं जा. मग आता मला हिची कंप्लेंट करायची. हा मला हिची कंप्लेंट करायची कारण मला हिनं लय हाणलाय मागाशी. हिची कंप्लेंट करायची. सावतो मी तुझा सस्सा आहे ना. सोडलं जा. तसं असं तर मला हिची कंप्लेंट करायची. हिने माझी गाड्या चुरले. मी ना याची कंप्लेंट करायची मला. मग तसं असेल तर मला यांची कंप्लेंट करायची. मग यांनी माझ्या नवऱ्याची मारहाण केली आहे. मग मला बी हिची कंप्लेंट करायची साहेब. मग मला ह्याची पहिली कंप्लेंट. नाही नाही मी तुझी कंप्लेंट पहिली करणार. मला ह्याची अख्खं स्किट फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवलं परत. आता दुसऱ्या मिनिटाला जर नाही पळाला तिकडून सगळ्यांना 8 टाकीन. 3 महिन्याच्या आत पळा इकडून. साहेबानू मला हाफ डे मिळेल काय? कशाला? मला 3 नाटकं सुचले. नवरा माझा दरिंदा, बायको माझा दरिंदा आणि सासरा तर लयच दरिंदा. ही तुमची 3 नाटकं हिट होतील. ही हातावर लिहून ठेवली तुम्ही आता. नाही चला मग. निघा त्यांच्यासमोर. मस्त फारच मजा आली. हा सर रसिक तुमच्यासाठी यांच्यासाठी काय कमेंट्स द्याल? गेले 5-6 वर्ष माझं एक नाटक चालू आहे. त्या नाटकाचे कधी कधी सोमवार ते बुधवार असे रोज प्रयोग व्हायचे. कधी सोमवार ते गुरुवार व्हायचे. कधी कधी सोमवार ते शुक्रवार व्हायचे. सध्या त्याचे फक्त शनिवार रविवार प्रयोग चालू आहेत. बरेच लोक ते नाटक बघतात. नाटकाचं नाव आहे कमेंट माझी दरिंदा. हा नाट्यप्रयोग पाहायला तुम्ही सगळ्यांनी यायला होईल. गोड होता विषय आणि गोड सादरीकरण होतं.
मस्त मजा आली धमाल परफॉर्मन्स. मोरे अख्खं स्किट म्हणजे चकचकीत तोंडपाठ केलंस तू आणि फक्त नाटकाची नावं हातावर लिहून घेतलीस ती. नाही मी सांगू काय लिहिलंय त्याने हा त्याने हातावर दरिंदा एवढंच लिहिलंय. बाकी पाठ होतं जे प्रत्येक वेळेला सेम होतं ते पाठ नव्हतं तुझं ते लिहून घेतलं. क्लास मोरे क्लास. थँक्यू हासन रसिक. थँक्यू टीम. होय होय थँक्यू. मंडळी रोज नवीन संकट घेऊन येणाऱ्या ओंकारनं आज आपल्या बाबांना दिलं एक वेगळंच आव्हान. चला बघूया हे आव्हान नेमकं काय आहे आणि ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार आणि अर्थातच दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांना. बरं मी काय म्हणतो तुला लग्नाच्या पहिल्या रात्री तुझ्या डोळ्यात कचरा गेला होता तेव्हा मी तो करून काढायला आलो. त्यानंतरचा चमत्कार कुठे? म्हणजे काय? मुलगा कुठे आहे? मुलगा आपला ओंकार कुठे आहे? काय झालं? आरडा ओरडा करू नका, बाळ झोपली आहेत. बाळं झोपली आहेत? कोणाची बाळं झोपली आहेत? आता आपल्या घरात कोणाची बाळ झोपणार? आपली बाळ झोपली आहेत. अरे आपली कुठून आली बाळं? आणि ही मलाच माहित नाहीत बाळं आली आहेत ती. अरे मी शेंगा सोलल्या नाहीत, मी टरफलांचा प्रश्न येतो कुठे? आहेत झोपली आहेत. आपल्याला एक बाळ आहे जे हे एवढं लांब झालेलं आहे, त्याचं नाव ओंकार आहे. त्याला काही बोलू नका तुम्ही. अगं खरंच सांगतो, ऐक माझं जरा. माझ्या बाळांबद्दल काही माझ्या बाळांबद्दल. गुड मॉर्निंग आई. गुड ऐसा है. गुड मॉर्निंग. ए अम्मी ये गुड मॉर्निंग वाजमेकर कुछ तो चाय चुस्का ला. वो क्या है ना अपने सिर का पूरा नाला सोपारा हो गेला है. सॉरी चहा आणते. ऐक ना पण उपाशी पोटी चहा नको पिऊस, ऍसिडिटी होते. सोबत काय देऊ तुला? सुट्टा है क्या? हा कोण आहे? हा कोण आहे? हा वेगळ्याच कंठाचा माणूस कोण आहे? काल स्क्रिप्ट नीट वाचली नाहीत का? शानपणा करू नकोस. अगं हा कोण आहे जो तुझ्याकडे छुट्टा मागतो? अगं हा छपरी कोण? छपरी म्हणू नका त्याला. ओंक्याचा मानलेला भाऊ आहे तो. काहीतरी उगाच बोलतात. माझं बाळ येते कळलं ना? मी जन्म नसला दिला म्हणून काय झालं? पोटचा गोळा आहे तो माझा. माझं बाळ येते. बाळा नाव काय तुझं? अगं पोटचा गोळा म्हणतेस ना, नाव नाही माहिती तुला त्याचं? अगं कोण आहे हा? हा काल रात्रीपर्यंत नव्हता, अचानक आला. हे बाबा, आजपासून बाबा. क्या बोलताय लाला? बाबाला लाला बोलला. हा एक मिनिट, त्याला त्रास नका देऊ. कोण आहे हा? हा कोण आहे? हा आलाच आहे आपल्याकडे, राहतोय आपल्या. कोण आहे? अहो ऐका ना तुम्ही एवढे उतावळे होऊ नका. दमली आहेत बाळ माझी. रात्रभर पोलिसांना गुंगारा देत होते. अंगारा देत असं अभिमानाने काय सांगते? गुंगारा अरे काय करतोयस तू? अरे कोण? काय केलंस? कांड काय केलंस? अरे हा कोण आहे रे बाबा? म्हातारा झाला रे बाप तुझा, आता रिटायरमेंटला आला रे. आता पोलीस भागो नाही जमणार रे मला. नको रे बाबा, काय मी दुखायला लागला रे बाबा रे. मेरे को मत मारो रे. इथे मारतात रे. झालंय तुमचं सगळं झालंय. नका ना किरकिर करू सकाळ सकाळ. संडेला काही केलं नाहीये. मी रोजच्या सारखा बार मध्ये बसलो होतो आणि कोमल नाचत होती. कोमल कोण आहे? कोमल कोण? कोण काय कोण? सुनबाई माझी. अजून सुनबाई वगैरे झालेली नाहीये, लक्षात घे या घरची. ऐका ना, मी रोजच्या सारखा बार मध्ये बसलो होतो, कोमल नाचत होती आणि कोमलचे टिप मी मोजत होतो. टिप काल भाई कमाल. काय कमाल चांदी कोमलची. काय ठुमका लागला होता कोमलचा भाई. क्या भाई? रावच एकदम रावच भाई, एकदम रावच. आई तुला सांगतो पैसे मोजून मोजून बोट दुखली. थुकी
जीभ सुकली, एवढे पैसे, एवढे. मुद्द्याचं बोल रे बाई. मुद्द्याचं बोल. अहो मी रोज सारखा बार मध्ये बसलो होतो आणि त्या कोमलचे टीप मोजत बसलो. हा प्रॉब्लेम आहे. तू रोज सारखा कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन वाचन करत होता. चॅट टोन मध्ये तू काय बोलतोयस? मी रोजच्या सारखा बार मध्ये जाऊन कोमलची टीप मोजत होतो. हा प्रॉब्लेम आहे आपला. सकाळ सकाळ. अरे कुणाचं घराणं आहे हे? काय घर? सकाळ. कोण आहे? चिडू नका. पायाला पण लागलंय ह्याच्या. काय लागलंय? दुखत नाही ते. अरे दुखत नाही. अरे कुणाचं अरे चौगुल्यांचं घराणं आहे ना रे. अरे तुझे आजोबा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीला होते. तुझे बाबा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये नसतील, पण या सोसायटीचे खजिनदार तरी आहेत ना रे. त्यांचा मुलगा कुठल्या तरी पोरीवर उडवलेले पैसे 1 2 3 मोजत बसतो रे. लाज वाटली पाहिजे तुला. पैशाचंच काम आहे ना. लाज वाटली. लाला पुन्हा. अरे टेंशन मधले वाय लाखों का हिसाब संभालता है अपना ओंकार बादशाह. अरे नहीं, उसका हाथ है यार इसके ऊपर. और क्या जोड़ी है मालूम भाई? कोमल और ओंकार क्या ठुमका लगाती है. हो ना. ये बंगले के बार फोड़ डाला. ये बंगले के बार फोड़ डाला. बार फोड़ डाला. तुमच्या लक्षात येते का? याचा कॅटच वेगळा आहे. आपल्या तिघांच्या 5-3-2 मध्ये नको घेऊया त्याला. हा वेगळा आहे. पप्पा बसा हो तुम्ही. कधी एकदा त्या सुनबाईंना घरी आणते आणि बघते असं होतंय मला. 6 वाजता. ए सुन ना. उसको इधर में फटने का बल लगा. तू कशाला बोलतेस तशी? त्याला कळायला पाहिजे ना. हे काय त्याची भाषा नाहीये. रोज तो हे करतो, सगळं वाईट पदार्थ करतो, त्यामुळे त्याचा होता झाला आवाज. तू नीट बोल ना त्याच्याशी. आणि त्यापेक्षा हा पोरगा बघ ग तुझा. अनोळखी बाई कोणतरीकडे नाचते, त्याच्यावर पैसे मोजतो. तू लाज. माझ्या सुनेला अनोळखी बाई म्हणू नका तुम्ही. सून झालेली नाहीये ती. यांना काही कळणार नाही रे. हा टिपिकल मिडल क्लास माणूस आहे हा. धमक असेल ना अंगात, धमक असेल ना तर तिच्यासारखं नाचून पैसे कमवून दाखवा 2 दिवस. गंमत नाहीये. असं 6-6 तास बिचारी ठुमके मारत असते. गंमत वाटते तुम्हाला? ती बिचारी 6 तास नाचते. लक्ष ठेवायचं कोण आपल्याकडे बघतंय. आज कोणाकडे पैसे जास्त आहेत त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. त्याला रिझवायचं, मग त्याच्या जवळ जायचं. त्याला रिझवत त्याच्याकडे त्यांनी नोट काढली की त्याच्याकडनं नोट घ्यायची आणि आत टाकायची. परत डान्स सुरू. कळलं का? बघू नका, करून दाखवा कधीतरी. नाही जमणार आहे त्यांना. करा. गंमत नाहीये. नाही जमणार आहे त्यांना. तुझ्या बापाला सांग, पोरीला जन्माला नाही घातलायस, अख्खा वडनेरकर बार जन्माला घातलाय त्याने. हे सगळं तुला हे असं करायचं हे कसं माहिती? रस्त्यावरून येता जाता नजरेस पडतो. अरे हा कुठला रस्ता आहे तो बारच्या मधून जातो? आणि हा कुठला बार आहे जो रस्त्याच्या अर्धा या साईडला अर्धा या साईडला असतो? चिडू नका. म्हणजे भाजी बिजी घेऊन जाताना अच्छा ऐसा येत आहे का बार में असं म्हणतात. चिडू नका ना तुम्ही. ये चकली आइटम, ये चकली आइटम, ये चकली काय सुबह सुबह जरा भान चालू है. ए जा पंखा चालू कर, अपने को ऑक्सीजन चाहिए. ऑक्सीजन बोलला रे, ऑक्सीजन बोलला. लाज बाळगा रे. जी गोष्ट पायात घालतात ती नाकात घालतो तो. ऑक्सीजन बोलला हा. ए नायगाव माझगाव आहे रे. नाही पहिले कॉटन ग्रीन था माझगाव हो गेलाय. थोबड फोडीन त्याच्या भाषेत बोललास तर. ओए तुम ये करो, ऐसा निकलो 1 टास्क करके फुल लाइफ ले लो, घर को जाओ. इनकरे नहीं आने का. उतरो और ये करो, घर के जाओ. ये इधर नहीं करने का, इधर नहीं मांगता है. कॉमेडी मारते कॉमेडी. घर पे माझा मुलगा कुठेही जाणार नाही, कळलं ना? अजिबात नाही. माझा बाळ आहे ते. देवदूत आहे तो माझ्या पोराला वाचवणारा, कळलं ना? नाही अहो, कळत कसं नाही तुम्हाला? त्याच्या पोलीस मागे लागलेत. त्यांनी पकडलं तर उद्ध्वस्त होईल आयुष्य त्याचं. अजून काय उद्ध्वस्त? चेहरा बघ त्याचा. अजून काय त्याचं उद्ध्वस्त व्हायचं राहिलंय? अगं हे, आणि त्याला तू बाळ तरी कसं म्हणू शकतेस? माझं बाळ म्हणताना. आहे ते बाळ माझं, तुम्हाला नाही कळणार.
माझ्या लेकराला वाचवणारा देवदूत आहे तो, कळलं ना? ओंकारला त्यांनी वाचवलंय? मग काय केलंय त्यांनी? लवकर सांगा. जास्त ना फुटच येऊ नको. हे काल रेड पडली अण्णाच्या बारवर, रेड, कळतंय का? रेड पडली. कळतंय ना? माझं लेकरू तिथे बिचारा, तिथे कोमलनी कमवलेली टीप बिचारा मग्न होऊन मोजत होता. भेंडी त्याला माहितच नाही बाहेर काय मचमच सुरू आहे. भाषा बघ तुझी, भेंडी बोलतेस तू. चौघुल्यांची सून भेंडी बोलतेस. बाबा पुन्हा मरतील वरती. बाबा त्या स्टोरीसाठी गरजेची आहे ती भाषा. गप्पा बस जरा. मुद्दा हा आहे की माझं बाळ मग्न होतं काम करण्यात, तेव्हा हा आला. हे माझं नवीन बाळ वेळेत आलं. पोलीस पोचायच्या आत याला सुमडीत गुबडी केलं. अगं सुमडीत गुमडी, अरे कसं वाटतं? अरे सोडा ना भाषेचं, स्टोरी ऐका ना काय आहे ती. बाबा डोक्यात जाऊ नका. आधीच माझं संडेला ना तुम्ही झोप नाही पूर्ण करू दिली आम्हाला. चौगुल्यांच्या घरात चौगुले स्टोरी ऐकायची आहे की नाही तुम्हाला? ऐकायची आहे की नाही? श करत बसणार आहे. ऐका ना, तिकडे पोलीस मागे लागले होते. भाईने आपल्याला कसा बसा वळटवला तिकडनं माहितीये. तरी पोलीस पिच्चा सोडे ना. मग शेवटी नाही खुपिया स्पॉटवर नेला आपल्याला. खुपिया स्पॉट? सिमेंट मिक्सर मोठा. सिमेंट मिक्सर म्हणजे? सिमेंट मिक्सर नाही का, एका स्पीडनी असा फिरत असतो आणि इकडनं सिमेंट पडत असतं. त्यात आम्ही रात्रभर झोपलो. भाई रोज झोपतो माहितीये तिथे. पोलीस तिकडे येतच नाही. आजूबाजूला वाव 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 वाव. अरे बाळा माझ्या पोलिसांचं काही नाही रे. पण सकाळी 7 वाजता कोणी तो सिमेंट मिक्सर चालू केला असताना तर काय झालं असतं? आडवी अनारकली झाली असती तुमची. स्लॅब मध्ये चिनले गेला असतात तुम्ही आडवे. लक्षात येते का? अरे चमन टकलू काय को तमाशा कर रहे? आप पेशंट है ना, आपण इज्जतदार फॅमिली है बा. खुद का चेहरा देखो आरशे में. खुद हुन थुकूंगो खुद के मुंह पर. वो सीमेंट का मिक्सर में रात को सोतो है, खुद को थुंको आरशे को. थांबा जरा. माझ्या पोराला अति बोलताय तुम्ही आता. अति बोलताय. हे बघा, मी जबाबदारी घेतली त्याची. तो आता माझा मुलगा आहे. अगं मुलगा असायला प्रॉब्लेम नव्हता. हा मुलगा आहे. कळलं का तुला? गप्पा बसा हो तुम्ही. काही कळत. ए बाळा, नाव काय तुझं सांग? फटेला फुग्गा. फटेला फुग्गा. कुणाचं नाव असतं फटेला फुग्गा? हे नाव असतं कधी कुणाचं? अरे पहिला दुसरा नाम था भाई. स्टोरी सुनेगा ना तू मर जाएगा रे. सांग स्टोरी सांग. बाई स्टोरी तो मांगताय भाई. स्टोरी क्या है ना भाई, जब आपण बारक्या था ना तब आपण शेंगदाना बेचता था सिग्नल पे. समझा क्या? ईमानदारी से काम करता था. कोई नशा नहीं, कुछ नहीं, कोई टेंशन नहीं. लेकिन एक बार अपन को वो दिखी. कौन वो? कौन वो? फुग्गे वाली. तिकडे बघ रे मॅडम काय बोल. फुग्गे वाले दिखी. माँ कसम, माँ की किरकिरी, माँ का साकिना का पूरा डीएन ना करो. अपन क्या करते था? सुबह कमाता था, उसके बाद जाता था, उसका फुगा खरीदता था, ऐसा पकड़ता था और ऐसा छोड़ता था. ऐसा छोड़ता था. तब से अपन का नाम गिरा गया फुगा. फिर अगं अत्यंत बोर स्टोरी चाललेली आहे. काय गप्पा बसा हो, किती मस्त. त्यांनी म्युझिक दिले फक्त, बाकी स्टोरीत काही नाहीये. गप्पा बसा तुम. तू बोल. लक्ष नको दे. फिर क्या हुआ? अपना उसके साथ टाका भिड़ा. लेकिन एक रात अपन ने उसको कल्लू के साथ चुम्मा चाटी करते हुए पकड़ा. अपन का फुग्गा फूट गया भाई. पूरी रात अपन रो रहा था भाई. पूरी रात अपन रो रहा. एवढ्यात रडशील? 1 सेकंड पण नाही झाला लगेच येता करतो पाणी तुझ्या नाकात आणि डोळ्यात. पूरी रात रो रहा था भाई. पूरी रात रो रहा था. एक दोस्त आया अपने पास, एक रुमाल दिया आंसू पोंछने के लिए. रुमाल दिया आंसू पोंछने के लिए. अपन ने गलती से वो नाक को घिसा. तो भाई दनादन फनाफन खनाकन सनासन गम बांग बूंग पांग पांग पांग. अरे
2 दिन आपण फुगे की माफीत उड़ रहा था भाई पैसा उठ रहा था तुम्हें की माफीत उड़ रहा था आवाज तर चालला रे सगळं एक है भाई अपने एक है बिंदा से बजने का मिट्टा खाने का पुलिस आए तो छुपने का फिर से बजने का अबे हजारी की गोली एक बार ढकरूम जय ऑर्गेनिक बोला ऑर्गेनिक बोला जय ऑर्गेनिक बोला जय ऑर्गेनिक बोला फिर तो आगे चकली आइटम नुसतीच एनर्जी आहे रे काही नाहीये गोष्टी फिर अपन गया मामू पाइपलाइन के पास उसने मेरे सिर पे हाथ रखा एक हाथ मेरे जेब में डाला मामू पाइपलाइन वाला ना कोण मामू पाईलवाला कोण तुझा सुलभ भाऊ आहे मामू पाईलवाला माहिती नाही हो अंबाना जरा बोर मारू नका बाबा ऐका स्टोरी भाईची एक हाथ मेरे जेब में डाला उसमें था पूरी भाई अपना पूरा करियर चेंज बिजनेस चेंज अपन किंग भाई फिर क्या हुआ फिर ऐश्वर्या आई मारे रे काय मुन्ना भाईचा सीन चाललाय ऐश्वर्या आई नाही ते बोलला ते अरे काय चाललंय तू ऐक तरी सारखा फिर विचारतेस तो फक्त बोलतोय त्याची पतंग कुठे उडते त्याची काही कल्पना नाहीये त्याला तुम्हाला कळत नाही छान सांगतोय तो कोण तो पाईपलाईन वाला मामू बिमू काय संबंध त्याचा एक मिनिट मारतेस की हा एक मिनिट एक मिनिट तुम्हाला पाईपलाईन वाला मामू माहित नाही नाही माहिती मला पाईपलाईन वाला मामू कोण आहे तुम्हाला पाईपलाईन वाला मामू माहित नाही ईशा आणि तू रे पाईपलाईन वाला मामूकडे जातोस हाँ अरे मिक्स असतो त्याचा माल भेसळ असते क्या बोलती है भाई मैंने आपको पहले ही बोला था पर आप बोले कि नहीं तो मैंने बोला बड़ा भाई के माफ बडा बाईचं काय सांगता येत नाही मग त्याला मी सांगितलं अरे पण खराब असतो भेसळ असते हा. तू पप्पी भाईचा माल नाही ट्राय केलाय पप्पी भाई अरे डॉकयार्डच्या रस्त्यावर जाताना काळूबाई सिग्नल लागतो बघ त्याच्या डावीकडे एक गुलाबी गल्ली आहे बघ लागून गुलाबी गल्ली माहितीये तिथे वळल्या उजवीकडे कोण आहे पिंटू तो पानवाला आहे ना पिंटूवर त्याच्या बाजूला कोण आहे अंडावाला रॉबर्ट अंडावाला त्याच्यामध्ये काय आहे कुछ नहीं है भाई असंच वाटतं सगळ्यांना पण मध्ये आहे मध्ये एक मोठा दगड आहे माहितीये त्या दगडावर चढलं ना की एक बारीक फट दिसते चढल्यानंतर थोडं असं जावं लागतं त्या फटीतून पण तिथे गेल्यानंतर पोहोचतो आपण रेल्वेच्या पत्र्यावर तिथे गेल्यावर कोण भेटतं पप्पी भाईला जाऊन काय बोलायचं पप्पी भाई नाही रे काय बोलतोय हा पप्पी भाई नाही भाई पप्पी भाईला बोलायचं भाभी कुठे आहे बोलायचं मग तो त्याला तू असा मामा कुठे काका कुठे बोला तो काय देणार नाही भाभी कुठे कोडवर्ड आहे आपला भाभी कुठे बोलायचं कळलं मग जो माल मिळतो ना असले माल असली चीज अगं हे काय चाललंय तुझं हे सगळ्या गोष्टी तुला कशा माहिती येता जाता नजरेस पडतं मला ते येता जाता बघायचंय चल मला बघायचं येता जाता बाबा काय झालं पोलीस आले लपा तुम्ही लपा मी आणि भाई सांभाळून घेऊ तुम्ही कांड केलाय ना तुम्ही लपला पाहिजे मला कशाला लपायला सांगतोय म्हणतोय तर लपा ना खिडकीत न उडी मारा अरे मी बँकेत आहे खिडकीत न उडी मारा अरे पण नाही खिडकीत न उडी मारा खिडकीत न उडी मारा जोरदार टाळ्या बहारदार बघा यावर हास्यरसिक कशी प्रतिक्रिया देतात ते प्रसाददा खतरनाक तुफान या पोरामुळे तुला काय काय बघायला लागणार आहे सम्या खरंच माइंड ब्लोईंग कॅरेक्टर होतं मंदार आणि त्या कॅरेक्टरला जी चाल लावली होतीस त्याचा संगीतकार तू का गोस्वामी असं करता करता आता सुचले तू स्वतःच वा 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 बहारदार त्याच्या ते पायाला बांधलेल्या रुमालाला न्याय पण मिळाला त्या चालीमुळे मजा आली तुझं कॅरेक्टर बघताना फॅन्टास्टिक आणि ईशा तू जे येता जाता रस्त्यातून शैक्षणिक प्रतिष्ठान सुरू केलेस त्यातून आम्हाला हा ज्ञानरूपी वसा असाच मिळत राहू दे काय कारण आम्हाला तो रस्ता कधीच लागत नाही जाता येत तो कुठला तू शोधलायस फारच सुंदर अप्रतिम
ओमकार मस्त, मजा आली. सई चमन चिकना परफॉर्मन्स होता एकदम, खूप मजा आली. ईशा वेडी आहेस तू, वेडी. म्हणजे भाषा म्हणू नको, आवाज म्हणू नको, चाल म्हणू नको, बॉडी लँग्वेज म्हणू नको, सगळंच क्रेझी होतं. तांदूळ निवडताना सेन्शुअस होताना मी पहिल्यांदा बघितलंय कोणाला तरी. इट वॉज अमेझिंग. समीरदा आउटस्टँडिंग, फार भारी. हे मॅन्डी द रायझिंग स्टार, लक्षात राहणारी कॅरेक्टर्स करतोस, छाप सोडतोस कायम. आजही सोडलीस आणि जबरदस्त सोडलीस. खूप मजा आली. तुझा भाऊ पण छान होता आणि शेवटचा जो ट्विस्ट होता पोलिसांचा तो पण खूप इंटरेस्टिंग होता. मजा आली.